परळीतील महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। आपल्या पतीचे मारेकरी सापडत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली। कुटुंबियांसह बीड पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची तब्बल तासभर चर्चा झाली। मात्र या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली। ते डेली मीडिया ट्रायल, पुन्हा तिला ते लेकराचे शिकवण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन। आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं सोपं नाही। आमचं का परळी आणि केज 65 किलोमीटर अंतर आहे। लेडीजला कुठवर जाणार एकटी? आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं? आता माझं एवढंच म्हणणं आहे की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ SIT CID ह्याच्यात लावून द्यावं। त्या तपासामध्ये त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाल्यासाठी प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे। आणि मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण ताकदीने या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय, पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे सुद्धा न्यायासाठी जाणार। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 21 महिने लोटले तरी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हाच महादेव मुंडेंच्या हत्येमागे असल्याचा आरोप केला जातोय। याच प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी अनेकदा बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, पण पोलिसांचा तपास पुढे सरकलाच नाही। त्याच अनुषंगाने त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटमही संपला। विशेष म्हणजे पोलीस कार्यालयात एंट्री करताच त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्यानं पुढचा अनर्थ टळला। 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे बेपत्ता झाले। 20 ऑक्टोबर 2023 ला वन विभागाच्या कार्यालयासमोर रात्री 9 वाजता त्यांची दुचाकी आढळली। 21 ऑक्टोबर 2023 रोजी बेपत्ता महादेव मुंडेंचा मृतदेह आढळला। महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा, गळा चिरलेला होता। त्यांच्या हात आणि पाठीवर सुद्धा वार होते। महादेव मुंडे यांच्याकडील मोबाईल, अंगठी आणि लॉकेटसह साधारण 1 ते 1.5 लाखांचा मुद्देमालही गायब होता। महादेव मुंडेंच्या हत्येला 2 वर्ष होत आली तरी सुद्धा मारेकरी अजूनही सापडत नाहीये। मी 100% ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे। एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन 2-2 वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे। महादेव मुंडेंचा खून कोणी केला हे अख्ख्या बीडला माहिती आहे, अख्ख्या बीडला। मग संबंधित आरोपींना पकडण्यात पोलीस कचुराई का करतायत हा प्रश्न उभा राहतो। सगळ्यांना सगळं माहिती आहे खून कोणी केला, पैसे कोणी घेतले होते, पैसे मागायला केल्यानंतर त्यांना काय पद्धतीने वागवण्यात आलं। जर बायको तक्रार व्यवस्थित देते आणि नावं देते तर पोलिसांना अटक करायला काय होतंय? पोलीस का लपवतायत हा प्रश्न उभा राहतो ना। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यांनी खळबळजनक खुलासे केले होते। या खुनात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केला। इतकंच नाही तर महादेव मुंडेंचा कातडं, हाडं आणि रक्त आणून वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवल्याचा देखील दावा बाळा बांगर यांनी केला होता। त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत तब्बल 6 तास चौकशी करत बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेतला। प्रशासनातले अधिकारी वरद असतात, चुकीच्या गोष्टी घडल्या सगळ्या। आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या परळीला माहिती, घराघरात माहिती। युगवून फक्त मारलं मला जेवढी माहिती। महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही। महादेव मुंडेची हत्या झाली त्याचे मित्र मला काय भेटणार? बाळा तू समाजसेवक आहे, आमचा मित्र मारला बाळा बांगर, हे करा। मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो, महादेव मुंडे हत्याकांडमध्ये तपास करा म्हणून। ते मला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले, कारण तुझ्या जीवाला धोका होईल। त्यांचं बरं, ते म्हणले तुझा जीव वाचव। आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले, पोलिसातले उच्च पदावर असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं? महादेव मुंडे हत्या प्रकरणाला येत्या ऑक्टोबर महिन्यात 2 वर्ष पूर्ण होती। मात्र या हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे न लागणं कसं शक्य आहे? पोलीस कोणाला वाचवतायत का
हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवावे लागतात आणि शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचं पाऊल उचलावं लागणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. उदय गायकवाड, पुढारी न्यूज, बीड.